हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 12वी विषय वस्त्रशास्त्र, धडा दुसरा, रेशीम, नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू. सांगा पाहू. भारतामध्ये पारंपरिक वस्त्रांच्या निर्मितीसाठी कोणत्या तंतूचा वापर सर्वात जास्त केला जातो? रेशीम तंतूचे प्राप्तिस्थान कोणते? रेशीम वस्त्र तुम्ही कधी परिधान केले आहे का? रेशीम वस्त्र तुम्ही कधी परिधान केले आहे का? सुती वस्त्रांच्या तुलनेत कोणत्या बाबतीत ते वेगळे वाटते? रेशीम तंतूच्या शोधाशी निगडीत चायनीज कथा तुम्ही वाचली आहे का? या प्रकरणामध्ये आपण रेशीम तंतूविषयी सखोल माहिती घेऊया. प्रस्तावना. 2.1 प्रस्तावना. रेशीम हा नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू आहे. रेशीम हा काय आहे? नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू आहे. विशिष्ट अळीने स्त्रवलेल्या प्रथिनयुक्त लाळेपासून हा तलम व लांब तंतू तयार होतो. हा तंतू कशापासून तयार होतो? विशिष्ट अळीने स्त्रवलेल्या प्रथिनयुक्त लाळेपासून हा तलम आणि लांब तंतू तयार होतो. अनेक शतकांपासून रेशीम तंतू हा त्याच्या अंगी असणाऱ्या गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. म्हणूनच या वस्त्रतंतूला वस्त्रतंतूची सम्राज्ञी, क्वीन ऑफ फॅब्रिक्स असे म्हणतात. म्हणून या वस्त्रतंतूला काय म्हणतात? या अळीला काय म्हणतात? वस्त्रतंतूची सम्राज्ञी, क्वीन ऑफ फॅब्रिक्स असे म्हणतात. अळीच्या कोशावरून मिळणाऱ्या या तंतूचे कापडात रूपांतर करता येण्याचा शोध इसवी सन पूर्व 2600 काळात चीनमध्ये लागला. आता या अळीपासून जे तंतू आपल्याला मिळतात त्या तंतूचं कापडात रूपांतर करण्याचा शोध कधी लागला? 2600 काळात. पण तो कुठे लागला? चीनमध्ये. कोशापासून तंतू मिळून धागा निर्माण करण्याचे तंत्र चीनच्या सम्राटांनी अवगत केले व चीनमध्ये रेशीम उद्योग विकसित. तर कोशापासून तंतू मिळवायचा आणि त्याच्यापासून धागा निर्माण करायचं तंत्र कोणी अवगत केलं? चीनच्या सम्राटांनी. आणि चीनमध्ये रेशीम उद्योग विकसित केला. जवळजवळ 2000 वर्षापर्यंत चीनने हे तंत्रज्ञान गुप्त ठेवलं. पण चीनने काय केलं? हे तंत्रज्ञान 2000 वर्ष कोणालाही काही सांगितलं नाही, त्याच्याबद्दल काहीच माहिती सांगितली नाही. हे तंत्रज्ञान चीनने गुप्त ठेवलं. यानंतर इसवी सन पूर्व 3000 वर्षापासून हळूहळू पर्शिया, दक्षिण पूर्व युरोप, स्पेन, इटली, फ्रान्स इत्यादी ठिकाणी रेशीम निर्मिती होऊ लागली. आणि मग नंतर 3000 वर्षापासून हळूहळू पर्शिया, दक्षिण पूर्व युरोप, स्पेन, इटली, फ्रान्स इत्यादी ठिकाणी रेशीम निर्मिती होऊ लागली. भारतातही पुराण कालापासून रेशीम वापरात असल्याचे महाभारत, ऋग्वेद इत्यादी ग्रंथात आढळतात. पाश्चिमात्य इतिहासकारांच्या मते ख्रिस्तपूर्व 140 वर्षापासून भारतात रेशीम उद्योग विकसित झाला. जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर रेशीम निर्मिती होऊ लागली आणि तसेच जपानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रेशीम निर्मिती होऊ लागली. माझा मित्र. प्राचीन काळी होऊन गेलेला चीन देशाचा सम्राट हयांग टी व सम्राज्ञी लिंग सेलिंगची या दोघांशी निगडीत असलेली रेशीम तंतूच्या शोधाची रोचक कथा शोधा व तुमच्या वर्गात त्यावर चर्चा करा. नेटवर शोधा. चित्र क्रमांक 2.1 चीन देशातील प्राचीनकालीन रेशीम उत्पादन. या चित्रामध्ये काय दाखवलं आहे? चीनमध्ये प्राचीनकाली कशा प्रकारे रेशीम उत्पादन केलं जायचं. आता आपण बघूया रेशीम उत्पादक प्रदेश.
रेशीम उत्पादनात जगात जपान हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय पुढील देशांमध्ये प्रामुख्याने रेशमाचे उत्पादन केले जाते: चीन, कोरिया, भारत, ब्रह्मदेश, इराण, रशिया, लेबेनॉन, सीरिया, ग्रीस, रुमानिया, बल्गेरिया, हंगेरी, युगोस्लाविया, स्पेन, इटली, पोलंड, ब्राझील, पेरू, इंडोनेशिया, थायलंड इत्यादी या सर्व देशांमध्ये सुद्धा रेशमाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. रेशीम तंतू बनवणाऱ्या पाळीव जंगली पतंगकुलीय कीटकांच्या अनेक जाती पौर्वात्य प्रदेशात आढळतात. भारतात रेशीम उद्योगात वापरल्या जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या जाती आढळतात. भारतामध्ये रेशीम उद्योगात ज्या ज्या जाती वापरल्या जातात त्या सर्व जाती आपल्या भारतामध्ये आढळतात. भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर या राज्यात रेशमाचे भारतामध्ये कुठे कुठे रेशमाचे उत्पादन प्रामुख्याने होते तर भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर या राज्यात रेशमाचे उत्पादन प्रामुख्याने होते. याशिवाय काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, नागालँड इत्यादी ठिकाणीही होते. इतिहासात डोकावून बघताना प्राचीन काळी चीन व पश्चिमेकडील देशांना व्यापारासाठी जोडणारा मार्ग होता. प्राचीन काळी चीन व पश्चिमेकडील देशांना व्यापारासाठी जोडणारा मार्ग होता. हा मार्ग सिल्क रूट या नावाने ओळखला जात असे. हा मार्ग कोणत्या नावाने ओळखला जात असे? सिल्क रूट या नावाने ओळखला जात असे. जगातील चीन व रोमन या दोन प्राचीन संस्कृतींना जोडणारा हा उपयुक्त मार्ग होता. जगातील चीन व रोमन या दोन प्राचीन संस्कृतींना जोडणारा हा उत्तम मार्ग होता. यामुळे या दोन्ही संस्कृतीमध्ये विविध संकल्पना व आदान प्रदान होत असे. चीनमधून रेशीम पश्चिमेकडील देशात निर्यात केले जाई, तर लोकर, सोने, चांदी इत्यादी मौल्यवान वस्तू पश्चिम देशातून पूर्वेला निर्यात केल्या जात असत. चीनमधून रेशीम पश्चिमेकडील देशात निर्यात केले जाते, तर लोकर, सोने, चांदी इत्यादी मौल्यवान वस्तू पश्चिम देशात. सिल्क रूटचा मार्ग: चीन, भारत, मेसोपोटामिया, इजिप्त, आफ्रिका खंड, ग्रीस, रोम, इटली, इंग्लंड. भारतामधून जाणारा प्राचीन सिल्क रूट हा तिबेटची राजधानी ल्हासा, सिक्कीम, नथुला खिंडी मधून जात असे. भारतातून जाणारा प्राचीन सिल्क रूट हा कुठून जात असे? तिबेटची मधून जात असे. दोन पॉइंट 2 बघूया. रेशीम तंतूची उत्पादन प्रक्रिया. पाळीव रेशीम, कल्टिव्हेटेड सिल्क. कल्टिव्हेटेड सिल्क म्हणजे पाळीव रेशीम. रेशीम तंतू मिळवण्यासाठी मुद्दाम कीटक पाळून कोशांची निर्मिती केली जाते. याला सेरिकल्चर असे म्हणतात. एका वाक्यात उत्तरे लिहा. यासाठी हा प्रश्न येऊ शकतो. रेशीम तंतू मिळवण्यासाठी मुद्दाम कीटक पाळून कोशांची निर्मिती केली जाते. याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? सेरिकल्चर असे म्हणतात. बॉम्बिक्स मोरी जातीच्या
रेशीम कीटकापासून पाळीव रेशीम उत्पादित करतात. याला तुती रेशीम असेही म्हणतात. बॉम्बिक्स मोरी जातीच्या रेशीम कीटकापासून पाळीव रेशीम उत्पादित करतात. याला काय म्हणतात? तुती रेशीम असे सुद्धा म्हणतात. या कीटकांना अन्न म्हणून केवळ तुतीची पाने वापरली जातात. या कीटकांचं अन्न कोणतं असतं? तुतीची पाने, म्हणून याला तुतीचे रेशीम असेही म्हणतात. तुती रेशीम असे सुद्धा म्हणतात. आता चित्र क्रमांक 2.2 मध्ये लागवड, तुती म्हणजे मलबेरी, त्याची लागवड कशी आहे ते दाखवलेलं आहे. तर रेशीम तक्ता क्रमांक 2.1 रेशीम तंतूपासून धागा उत्पादन प्रक्रियेतील पायऱ्या. पहिली पायरी कीटकांचे संगोपन, सेरिकल्चर. दुसरी पायरी कोशांपासून धागा निर्मिती, फिलेचर. तिसरी पायरी शुद्धीकरण, डेग्युमिंग. चौथी पायरी वजन वाढवणे, वेटिंग. पहिला पॉइंट बघूया, कीटकांचे संगोपन. रेशमी कीटकांचे जीवनचक्र, सेरिकल्चर. रेशमी कीटक अल्पायुषी असून त्यांचे आयुष्य 2 महिने असते. रेशमी कीटक हे अल्पायुषी असते आणि त्यांचं आयुष्य किती महिने असते? 2 महिने. या कालावधीत जीवनचक्राच्या अंडी, अळी, कोश, पतंग या 4 अवस्थांमधून जातो. कोणत्या 4 अवस्था? अंडी, अळी, कोश आणि पतंग या 4 अवस्थांमधून जातो. रेशीम उत्पादनात या 4ही अवस्था महत्त्वाच्या असतात. रेशमाचे कीटक वाढवणे अत्यंत काळजीपूर्वक, शास्त्रीय पद्धतीने व जागरूकतेने करणे आवश्यक असते. रेशमाचे कीटक अतिशय काळजीपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने, जागरूकतेने. आता खालील आकृतीत दिलेला आहे रेशमी कीटकांचे जीवनचक्र. चित्र क्रमांक 2.3 मध्ये दिले रेशमी कीटकांचे जीवनचक्र. बघूया अंडी, त्यांचं जीवनचक्र कसं आहे. अंडी, संयोगित मादी. संयोगानंतर काही तासातच अंडी घालण्याच्या विशिष्ट कार्डावर अंडी घालू लागते. ही अंडी एकाच थरात एकमेकांना चिटकून घातली जातात. मादी एका वेळी 350 ते 400 अंडी घालते. मादी एका वेळेला किती अंडी घालते? 350 ते 400. ही अंडी खसखशीप्रमाणे लहान असून लंब गोलाकार असतात. ही अंडी या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सारखी अतिशय लहान आणि लंब गोलाकार. तर चित्र क्रमांक 2.4 या आकृतीत तुम्हाला दाखवलं आहे कार्डावरील रेशमी किड्यांची अंडी. ही आकृती तुम्ही व्यवस्थित बघा. आता अळी, 10 ते 12 दिवसांनी अंडी फुटून मुंगीच्या आकारा एवढ्या लहान केसाळ अळ्या बाहेर पडतात. किती दिवसानंतर? 10 ते 12 दिवसानंतर अंडी फुटून मुंगीच्या आकारा एवढ्या लहान केसाळ अळ्या बाहेर पडतात. ही नवजात अळी खादाड असून जन्मानंतर लगेच तुतीची पाने खायला सुरुवात करते. ही अळी कशी असते? खादाड असते. ती अंड्यातून बाहेर पडताच तुतीची पाने खायला सुरुवात होते. अळीचा वाढीचा वेगही अधिक असतो. या काळात तिला रोज 5 वेळा तुतीची पाने दिली जातात.
अळीचा वाढीचा वेगही खूप जोरात असतो. अळीची वाढ खूप पटापट होत असते, त्यामुळे या काळात तिला 5 वेळेस तुतीची पाने खायला दिली जातात. एकूण 4 वेळा कात टाकल्यानंतर तिची वाढ पूर्ण होते. ती 4 वेळेस कात टाकते, त्याच्यानंतर मग तिची वाढ पूर्ण होते. यावेळी अळी 3.5 इंच लांब असते. किती इंच? 3.5 इंच लांब. तिची त्वचा पारदर्शक होते. यासाठी 20 ते 30 दिवस लागतात. अळीची त्वचा पारदर्शक होण्यासाठी 20 ते 30 दिवस लागतात. तर चित्र क्रमांक 2.5 हे बघा. या चित्रामध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे दाखवलं आहे अळी कशी दिसते. अगदी पारदर्शक आणि 3.5 इंच लांब. आपण बघूया कोश बनवण्यास तयार झाल्यानंतर अळी कोशासाठी योग्य आधार किंवा जागा शोधते. मग नंतर अळी काय करते? कोश बनवण्यासाठी योग्य जागा शोधते आणि तिच्या जिभेसारख्या मुखाकडील अवयवाच्या सूक्ष्म छिद्रातून स्पिंडरेट द्रव रेशीम बाहेर पडते आणि मग अळी कोशासाठी जागा शोधत असते. त्यावेळेस तिच्या जिभेसारख्या मुखाकडील स्पिंडरेट द्रव रेशीम बाहेर पडते. स्पिनरेट द्रव म्हणजे काय? रेशीम असतं ते बाहेर पडतं आणि हे तारेच्या स्वरूपात असून हवेशी संयोग होताच हे रेशीम तारेच्या स्वरूपात असून हवेशी संयोग होताच त्याचे चकचकीत मऊ रेशमात रूपांतर. हे रेशीम दुहेरी असून त्याला फायब्राइन म्हणतात. हे रेशीम कसे असते? दुहेरी आणि त्याला फायब्राइन असे म्हणतात. चिकट गोंदाने हे एकत्र धरले जाते. चिकट गोंदाने हे काय केलं जातं? एकत्र धरलं जाते आणि या गोंदाला सेरिसिन म्हणतात. कोश बांधणीसाठी अळी इंग्रजी 8 आकड्याच्या आकारात डोक्याची सतत हालचाल करते व अखंड रेशीम तंतूपासून कोश तयार करते. अळी काय करते? कोश बांधणीसाठी इंग्रजी 8 आकड्याच्या आकारात डोक्याची सतत हालचाल करते व अखंड रेशीम तंतूपासून कोश तयार करते. कोश 3 ते 4 दिवसात पूर्ण होतो. किती दिवसात पूर्ण होतो कोश? 3 ते 4 दिवसात. याचा आकार भुईमुगाच्या शेंगे एवढा असतो. या कोशाचा आकार भुईमुगाची शेंग तुम्हाला माहितीच असेल, त्या भुईमुगाच्या शेंगे एवढा असतो. अळी 5वी कात टाकून कोश कीटकावस्थेत प्युपा जाते. या कोशा आतील कीटकाला कोशस्थ कीटक असे म्हणतात. या कोशातील कीटकाला काय म्हणतात? कीटक. कोशावस्थेत याचे पतंगात रूपांतर होते. कोशावस्थेत याचं कशात रूपांतर होतं? पतंगात. चित्र क्रमांक 2.6 मध्ये कोश दाखवलाय. कशा प्रकारे त्यांचा कोश असतो? 2.7 मध्ये कोशस्थ अळी दाखवलेली आहे. तर पतंग. कोशस्थ कीटकाची पूर्ण वाढ होऊन पतंग बाहेर पडतो. पतंग लाळेच्या साहाय्याने कोशाला भोक पाडतो. लाळेमुळे तेथील
रेशीम तंतू कमकुवत होतात. यातून नर किंवा मादी पतंग बाहेर पडतात. लाळेमुळे काय होतं? रेशीम तंतू कमकुवत होतं आणि यातून नर किंवा मादी पतंग बाहेर पडतात आणि काही तासात त्यांचा संयोग होतो आणि नंतर लगेच मादी अंडी घालण्यास सुरुवात करते आणि मग मादी काय करते? अंडी घालण्यास सुरुवात करते आणि यानंतर साधारणतः 7 ते 8 दिवसांनी मादी तर 3 ते 4 दिवसांनी नर मरतात. 7-8 दिवसांनी काय होतं? मादी मरते आणि 3-4 दिवसांनी नर मरतात व रेशीम कीटकांची जीवनावस्था संपते. म्हणजे त्यांचं आयुष्य खूप कमी असतं. चित्र क्रमांक 2.8 बघा. पतंग. स्टोविंग. चांगले रेशीम कापड तयार करण्यास अखंड न तुटता रेशीम आवश्यक असते. जर चांगल्या प्रकारचं कापड तयार करायचं असेल तर अखंड न तुटता रेशीम मिळणे खूप गरजेचं असतं. जर कोशातील कीटक पक्व कोश फोडून बाहेर पडला तर कोशावरून अखंड रेशीम मिळणे शक्य होत नाही. यासाठी कोशावस्थेत कीटकाची पूर्ण वाढ होऊ दिली जात नाही. गरम पाणी किंवा वाफ वापरून कोशातील कीटक मारतात. त्यामुळे कोश चांगल्या स्थितीत राहतो. याला स्टोविंग असे म्हणतात. काय केलं जातं? गरम पाणी किंवा वाफ वापरून कोशातील कीटक मारला जातो आणि त्यामुळे कोश चांगल्या स्थितीत राहतो. याला स्टोविंग असे म्हणतात. प्रश्न येऊ शकतो, स्टोविंग म्हणजे काय? काही चांगले कोश तोडून त्यांची पूर्ण वाढ होऊ दिली जाते. यामुळे पुढील जीवनचक्र सुरू होते. आता दुसरा पॉइंट, कोशापासून धागा निर्मिती. फिलेचर. पक्व व पूर्ण वाढीच्या रेशीम कोशांपासून रेशमी तंतू सोडून धागा बनवला जातो. यासाठी प्रथम कोशाची प्रतवारी करावी लागते. कोशाचा रंग, पोत, आकार, वजन यांचा प्रतवारी करताना विचार करतात. कोशावरील तंतू गोंदासारखे चिकट पदार्थामुळे एकमेकांना चिकटलेले असतात. या चिकट पदार्थास सिरिसिन किंवा चिकटा असे म्हणतात. तंतू उलगडता येण्यास हा चिकटा मऊ होणे आवश्यक असते. यासाठी कोश पाण्यात उकळवतात. यामुळे चिकटा मऊ होतो व तंतू सुटे होतात. यानंतर कोशावरील तंतू गुंडाळण्याची प्रक्रिया या पायरीत केली जाते. प्रत्येक कोशावरील तंतू तलम व नाजूक असल्यामुळे त्यापासून वस्त्र विणता येत नाही. त्यासाठी 3 ते 10 कोशावरील तंतू एकत्रितपणे सोडवले जातात. या प्रक्रियेला गुंडाळणे, रीलिंग असे संबोधतात. रेशमाचे धाग्यात रूपांतर पीळ देण्याची प्रक्रिया केली जाते. जर रेशमाचं आपल्याला धाग्यात रूपांतर करायचं असेल तर पीळ देण्याची प्रक्रिया केली जाते. अशा प्रकारे अनेक अखंड रेशमी तंतूंना एकत्रित पीळ देऊन जो एकेरी धागा बनतो त्याला थ्रोन सिल्क असे म्हणतात व या पीळ देण्याच्या प्रक्रियेला थ्रोविंग असे म्हणतात. चित्र क्रमांक 2.9 कोशापासून धागा निर्मिती. हे बघा, या आकृतीत दाखवलेलं आहे कोशापासून धागा निर्मिती कशा प्रकारे केला जातो. ही आकृती तुम्ही नीट बघा. आता आपण बघूया निर्गोंदीकरण. तिसरा पॉइंट आहे निर्गोंदीकरण. डेग्युमिंग. तयार झालेल्या रेशमी धाग्यात चिकटा किंवा गोंद असतो. त्यामुळे रेशमाची नैसर्गिक चमक व मऊपणा जाणवत नाही. यासाठी रेशमातील गोंद काढून टाकतात. याला निर्गोंदीकरण म्हणतात. यामुळे धागे चमकदार दिसतात व त्यांना मऊपणा प्राप्त होतो. ही प्रक्रिया पाण्याच्या
अल्कलीयुक्त घटकांच्या साहाय्याने करतात. काही वेळा पाण्यात डिटर्जंट पण मिसळतात, त्यामुळे प्रक्रियेचा दर्जा सुधारतो. रेशमाच्या वजनात या प्रक्रियेनंतर जवळजवळ 25% घट होते. त्याचा रंग मूळ रंगापेक्षा फिका होतो. निर्गोंदीकरण रेशमी धागे तसेच कापडावरही करता येते. धाग्यांना रंगविण्यापूर्वी निर्गोंदीकरण करतात. कापडावर निर्गोंदीकरण करताना तेही संस्करण करण्यापूर्वी ही प्रक्रिया करतात. आकृती 2.10 मध्ये दाखवले निर्गोंदीकरण कसं केलेलं आहे. ही आकृती तुम्ही व्यवस्थित बघा, परीक्षेत येऊ शकते. आता चौथा पॉइंट, वजन वाढवणे. वेटिंग. रेशमाच्या व्यापारात वजनानुसार रेशमाची किंमत निश्चित केली जाते. रेशमाच्या व्यापारात जसं त्याचं वजन असेल त्यानुसार किंमत ठरवली जाते. निर्गोंदीकरण प्रक्रियेमध्ये घटलेल्या वजनामुळे रेशमाची किंमत वाढते. जेव्हा निर्गोंदीकरण प्रक्रिया होते त्यामुळे रेशमाचं वजन घटतं, त्यामुळे रेशमाची किंमत काय होते, वाढते. हा तोटा भरून काढण्यासाठी रेशमी वस्त्रांसाठी काही धातूज पदार्थांची मेटॅलिक सॉल्ट प्रक्रिया केली जाते. वजन वाढवण्याची प्रक्रिया रंगवण्याच्या पायरीत करतात, त्यामुळे रेशमा वाढते व किंमत कमी होते. परंतु भारत, जपान यासारख्या देशात ही पद्धत गैरसमजली जाते. भारतात फक्त कमी प्रतीच्या उदाहरणार्थ कोरा सिल्कसाठी वजन वाढवण्याची प्रक्रिया करतात. भारतामध्ये कोरा सिल्कसाठी वजन वाढवण्याची प्रक्रिया करतात. तक्ता क्रमांक 2.2 मध्ये निर्गोंदीकरण आणि वजन वाढवणे यातील फरक आहे. हा फरक परीक्षेमध्ये येऊ शकतो. निर्गोंदीकरण आणि वजन वाढवणे. तर निर्गोंदीकरण रेशीम धागे किंवा कापड यातील सेरिसिन हा चिकट पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रिया. वजन वाढवणे. सेरिसिन काढून टाकल्यानंतर कमी झालेले वजन भरून काढण्यासाठी केलेली प्रक्रिया. पॉइंट दुसरा, रेशमाचे वजन सर्वसाधारणपणे 25% ने घटते. पॉइंट दुसरा, निर्गोंदीकरणात कमी झालेले वजन वाढते. पॉइंट तिसरा, रेशमाला नैसर्गिक चमक व गुळगुळीतपणा प्राप्त होतो. पॉइंट तिसरा, कापड थोडेसे चुरचुरीत होऊन आच्छादन क्षमता, ड्रेपिंग क्वालिटी सुधारते. पॉइंट चौथा, पाणी व डिटर्जंट वापरून ही क्रिया करतात. पॉइंट चौथा, रेशमावर धातूज क्षारांची रंगवण्याच्या प्रक्रियेपूर्वी ही क्रिया करतात. पॉइंट पाचवा, रंगवण्याच्या प्रक्रियेबरोबरच एकत्रितपणे किंवा रंगवण्याच्या प्रक्रियेनंतर करतात. आता आपण बघूया 2.3 रेशमी तंतूचे गुणधर्म. सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म, मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज. सूक्ष्मदर्शकाखाली हे तंतू तलम, पारदर्शक व गुळगुळीत दिसतात. तंतू बहुतांशपणे नियमित एकसारख्या जाडीचे असतात. जर निर्गोंदीकरण संपूर्णतः केले गेले नाही तर तंतू सूक्ष्मदर्शकीय रचनेसाठी प्रात्यक्षिक क्रमांक 6 पहा. रेशमाची सूक्ष्मदर्शकीय वैशिष्ट्ये. गुळगुळीत दंडाकृती तंतू, उत्कृष्ट चमक, अत्यंत तलम तंतू, काही वेळा गोंदाचे ठिपके. भौतिक गुणधर्म. लांबी. तलम व लांब असतो. रेशमी तंतू हा कसा असतो, अतिशय लांब आणि तलम असतो. सर्वसाधारणपणे तंतूची लांबी ही सुमारे 900 ते 1200 मीटर पर्यंत असते, पण काही तंतू ही सुमारे 2800 मीटर इतके लांब असू शकतात. चमक. निर्गोंदीकरण केलेला रेशमी तंतू हा अतिशय चमकदार असतो, म्हणून त्यास वस्त्रसम्राज्ञी म्हणतात. जंगली रेशीम हे कमी चमकदार असते. मजबूती. रेशमी तंतू हा इतर सर्व नैसर्गिक तंतूपेक्षा जास्त मजबूत आहे, पण ओल्या तंतूची मजबूती ही कोरड्या तंतूपेक्षा सुमारे 15% ते 25% कमी होते. त्यामुळे धुलाई करताना तंतूची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. स्थितिस्थापकता व तन्यता. रेशमी तंतू हा चांगला स्थितिस्थापक आहे, पण लोकरी तंतूच्या तुलनेत याची स्थितिस्थापकता व तन्यता थोडी कमी आहे. ओल्या रेशमी तंतूची तन्यता ही कोरड्या तंतूपेक्षा
जास्त आहे. चुणे विरोध लोकरी तंतू खालोखाल रेशमी तंतूची चुणे विरोधकता आहे. सर्वसाधारणपणे या तंतूची चुणे विरोधकता चांगली आहे, त्यामुळे या तंतूपासून बनलेल्या कापडांना कमी चुण्या पडतात. घनता या तंतूची घनता 1.25 ते 1.34 ग्रॅम्स घन सेंटीमीटर आहे. हा तंतू वजनाला सुती तंतूपेक्षा हलका लागतो. आर्द्रता शोषकता हा तंतू चांगला आर्द्रता शोषक आहे. या गुणधर्मामुळे तंतूचे रंगवणे व संस्करण सुलभ होते. औष्णिक गुणधर्म उष्णतेचा हा तंतू ज्योतीमध्ये धरले असता सावकाश जळतो व जळणाऱ्या तंतूचा वास जळक्या केसाप्रमाणे असतो. तंतू जळल्यावर चुरगळता येणारी लहान गोळी तयार होते. या तंतूवर उच्च तापमानाचा हानिकारक परिणाम होतो, म्हणून खूप उच्च तापमानाला कपड्यांना इस्त्री करू नये. उष्णता वाहकता लोकरी तंतूप्रमाणेच या तंतूची उष्णता वाहकता कमी आहे, म्हणून ही हिवाळ्यात वापरण्यास योग्य असतात. सांगा पाहू. आपण सणा समारंभासाठी बहुतेक वेळा रेशमी कपडे वापरणे पसंत करतो, असे का? रेशमी कपड्यांची धुलाई विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तुमच्या हे लक्षात आले आहे का की रेशमी कपड्यांना वारंवार इस्त्री लागत नाही, अशी का? तुमची आजी किंवा आई रेशमी कपड्याची निगा राखण्यासाठी ते तलम सुती कापडात डांबराच्या गोळ्या घालून ठेवते, हे तुम्ही पाहिले असेल. याचे कारण काय असू शकेल? रेशमी कपड्यांना इस्त्री करताना कमी तापमान का ठेवले जाते याचा विचार तुम्ही केला आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तंतूच्या गुणधर्मात लपलेली आहेत. आता आपण बघूया जैविक गुणधर्म. पहिला गुणधर्म बुरशीचा परिणाम. नैसर्गिक तंतूच्या तुलनेत हा तंतू बुरशीचा उत्तम प्रतिकार करतो, परंतु तंतू बराच काळ आले राहिले तर त्यावर बुरशी येण्याचा धोका असतो. दुसरा कीटकांचा परिणाम. स्वच्छ रेशमी कपड्यांवर कीटकांचा सहसा हानिकारक परिणाम होत नाही, परंतु गालिचा खाणाऱ्या कीटकांपासून हानी पोचते. हा सर्वसाधारणपणे कीटकांचा हानिकारक परिणाम होतो, म्हणूनच कपड्याची दीर्घकालीन साठवण करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. 2.4 जंगली रेशीम वाईल्ड सिल्क. पाळीव सुती रेशीम कीटकाव्यतिरिक्त अन्य अनेक जातीच्या जंगली कीटकांच्या आळ्या रेशमी तंतू बनवतात. त्यापैकी पुढील जाती रेशीम उत्पादनासाठी वापरात असलेल्या आढळतात. अँथेरिया मायलिटा टसर रेशीम, अँथेरिया आसामेन्सिस मुगा रेशीम, फिलोसामिया रिसिनी एरी रेशीम. हे कीटक तुतीच्या पानाऐवजी ओक, एरंडी, सोवरूच्या पानावर वाढतात. जंगली रेशमांचे तंतू जाड व अनियमित जाडीचे असतात. मिळणाऱ्या अन्नानुसार त्यांचा रंग वेगवेगळा असतो. बहुतेकदा हे रेशीम गडद छटांचे असते. यावर विरंजन व रंगविणे या क्रिया करणे अवघड असते, त्यामुळे अनेकदा नैसर्गिक रंगाचे धागे वापरून वस्त्र तयार करतात. यांना पाळीव रेशमापेक्षा कमी प्रमाणात चमक असते, कारण निर्गोंदीकरण प्रक्रियेत कमी प्रमाणात गोंद काढला जातो. ही कापडे दीर्घकाळ टिकणारी असून धुता येतात, तसेच पाळीव रेशमापेक्षा कमी असते. जंगली रेशमाचे धागे या आकृतीत दाखवलेले आहेत. एरी रेशीम. या आकृतीत एरी रेशीम दाखवला आहे. आणि चित्र क्रमांक 2.13 मध्ये टस्सर रेशीम, एरी रेशीम आणि जंगली रेशमाचे धागे. पाळीव रेशीम आणि जंगली रेशीम यातील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे, पाठ करा. आता आपण बघूया पाळीव रेशीम आणि जंगली रेशीम यातील फरक. पहिला पॉईंट आहे पाळीव रेशीम. बॉम्बॅक्स मोरी या जातीच्या रेशीम कीटकापासून हे रेशीम मिळते. जंगली रेशीम. पहिला पॉईंट आहे रेशीम कीटकांच्या अन्य प्रकारच्या जंगली जातीपासून हे रेशीम मिळते. पाळीव रेशीम. दुसरा पॉईंट हे रेशीम कीटक तुतीच्या पानावर वाढतात. जंगली रेशीम कीटक ओक, एरंडी अशा झाडाच्या पानावर वाढतात. पाळीव रेशीम. तिसरा पॉईंट अत्यंत नाजूक गुळगुळीत
चमकदार तंतू. जंगली रेशीम. तिसरा पॉईंट जाड कमी चमकदार तंतू. चौथा पॉईंट फिकट पिवळसर पांढरा रंग आणि रेशीम. चौथा पॉईंट गडद छटा. आता आपण बघूया कातीव रेशीम स्पन सिल्क. धागा निर्मितीमध्ये वाया गेलेल्या तंतूपासून उपलब्ध होणाऱ्या कमी प्रतीच्या आखूड रेशमी तंतूपासून पिंजणे, विंचरणे, पेरू बनवणे इत्यादी प्रक्रिया करून जो रेशमी धागा बनवतात त्याला स्पन सिल्क असे म्हणतात. पुढील वेगवेगळ्या कारणांमुळे आखूड तंतू मिळतात. 1. पतंग कोश पडल्यास अशा कोशांवरून. 2. रेशीम मळ्यांनी एकच संयुक्त किंवा जुळा कोश गुंडल्यास. 3. कोशांवरून तंतू सोडविण्यास सुरुवात करताना ब्रशने बाजूला केलेले जाड ओबडधोबड तंतू तसेच शेवटचे तंतू. चौथा पॉईंट गुंडाळणे, पिळणे या तांत्रिक प्रक्रियांमध्ये गुंतलेले तुटलेले तंतू. स्पन सिल्क हे गुंडाळलेल्या रेशमापेक्षा रेल सिल्क कमी चमकदार, कमी मजबूत व कमी स्थितिस्थापक असते. याची किंमत कमी असते. यापासून बनवलेल्या काही प्रमाणात लव दिसते व ते सुती कापडाप्रमाणे भासते. यांचा उपयोग जास्त प्रमाणात शाटुंग व पाईल कापडे बनवण्यासाठी होतो. यापासून मुख्यत्वे पोशाख सुशोभित करणाऱ्या फिती, ट्रिमिंग्स, वेल्वेटची कापडे विद्युतरोधक वस्त्रांसाठी करतात. तक्ता 2.4 संवर्धित रेशीम व कातीव रेशीम यातील फरक. संवर्धित रेशीम पाळीव रेशीम आणि कातीव रेशीम स्पन सिल्क. पहिला पॉईंट आहे मिळते. कातीव रेशीम पहिला पॉईंट आहे फुटलेल्या खराब झालेल्या कोशांपासून मिळते. संवर्धित रेशीम दुसरा पॉईंट आहे कोशावरून सलग अखंड लांबीचे फिलमेंट मिळते. कातीव रेशीम दुसरा पॉईंट आहे कोशावरून तुटलेल्या कमी लांबीच्या आखूड तंतूपासून मिळते. तिसरा पॉईंट आहे अत्यंत गुळगुळीत, चमकदार व मजबूत तंतू. तिसरा पॉईंट आहे कमी गुळगुळीत, कमी चमकदार व कमी मजबूत. चौथा पॉईंट आहे कापडाची किंमत जास्त. चौथा पॉईंट आहे कापडाची किंमत कमी. पाचवा पॉईंट आहे खास समारंभाच्या वस्त्रासाठी उपयोग. पाचवा पॉईंट अस्तराची कापडे व संमिश्र कापडांमध्ये उपयोग. आता 2.6 रेशमी तंतू. रेशमी तंतू हा बहुगुणी तंतू आहे. तो चमकदार, मजबूत, लवचिक व उत्तम आर्द्रता शोषक व चुणविरोधक आहे. याचबरोबर तो स्पर्शाला मऊ व उबदारही वाटतो. या तंतूच्या अंगी असलेल्या शतकी या तंतूचा वस्त्र तंतूंची सम्राज्ञी असा उल्लेख केला जातो. रेशमी तंतूच्या उत्तम आर्द्रता शोषकतेमुळे ते उन्हाळ्यात वापरण्यास सुकाह वाटतात. तसेच या तंतूच्या कमी उष्णता वाहकतेमुळे थंडीत वापरण्यास सुद्धा सोयीचे वाटतात. पेहरावासाठी उपयोग. रेशमी तंतू हे अतिशय महाग असल्याने त्यांचा मुख्यत्वे पेहरावासाठी उपयोग केला जातो. या तंतूच्या चमकदारपणामुळे या तंतूपासून बनवलेले कपडे हे रुबाबदार दिसतात व खास समारंभासाठी उपयुक्त ठरतात. रेशीम तंतूपासून वधू पोशाख, जॅकेट, पुरुषांचे, मुलांचे गुरुकुर्ते, टाय, डोक्याला बांधायचे रुमाल, साड्या इत्यादी गोष्टी बनविल्या जातात. अत्याधुनिक फॅशनच्या पोशाखासाठी या तंतूंना जास्त मागणी आहे. कारण या तंतूपासून अत्यंत तलम क्रेप कापडापासून जाड वजनाची भरजरी वस्त्र सुद्धा ब्रोकेड वस्त्रे बनवली जातात. ही बघा इथे झाले आहे तुम्हाला सगळे पेहरावासाठीचे कपडे. रेशमी कपडे, टाय दाखवले आहेत, घागरा दाखवलेला आहेत, साड्या दाखवलेल्या आहेत, ओढण्या दाखवलेल्या आहेत. आता गृह सजावटीसाठी उपयोग. या तंतूचा काही प्रमाणात गृह सजावटीसाठी सुद्धा उपयोग करतात. उंची पडदे. घरामध्ये सुंदर पडदे लावण्यात येतात. सोफ्याच्या कापडामध्ये रेशमी संमिश्र कापडे वापरली जातात. तसेच काही वेळा उंची रेशमी रग्स बनवण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. कुशन्स, पिलो याच्यासाठी पण उपयोग केला जातो. अवांतर उपयोग. रेशमी तंतूचे अनेक अवांतर उपयोग आहेत. जसे राख्या बनवतानाचे धागे. राख्या बनवताना सुद्धा रेशमी धाग्यांचा उपयोग करतात. भरतकामाचे धागे सजावटीच्या वस्तूसाठी.
चमकदार रिबिनी, पर्स किंवा हँडबॅग्स, केसांचे हेअर बँड्स, बो इत्यादीसाठी. नैसर्गिक प्रथिनजन्य तंतूची समान वैशिष्ट्ये. आता गुणधर्म आणि व्यवहारातील उपयोग. चांगली विरोधकता, कमी चुरगळणारे वस्त्र. 2. चांगली आर्द्रता शोषकता व कमी उष्णता वाहकता, थंड दमट हवामानाच्या ठिकाणी वापरण्यास योग्य. 3रा पॉईंट, कमी ओली, मजबूती, धुलाई व डाग काढणे यासाठी योग्य ती खबरदारी आवश्यक. 4था पॉईंट, कमी घनता, हलक्या वजनाचे कपडे. 5वा पॉईंट, अलकाचा हानिकारक परिणाम, उदासीन साबण किंवा सौम्य अलकाचा धुलाईसाठी. 6वा, कीटकांचा हानिकारक परिणाम, साठवण करताना कपड्यांची विशेष खबरदारी आवश्यक. आता या धड्याचे प्रश्न उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही लिहायचे आणि हा धडा तुम्ही व्यवस्थित 3-4 वेळेस वाचा आणि हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला धडा व्यवस्थितपणे समजेल, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिता येईल. आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनच्या बेलवर क्लिक करा. थँक्यू.